नमस्कार मित्रांनो. आपल्यापैकी किती लोकांना वाटतं की भूतप्रेत खरंच असतात? एखाद्या व्यक्तीने एखाद्या ठिकाणी आत्महत्या केली तर त्याचा आत्मा तिथं भटकत असतो किंवा एखाद्या कारमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ती कार चालवणं अशुभ असते. त्याचबरोबर अनेक लोकं जागा घेतात किंवा घर घेतात. त्या ठिकाणी त्यांना बऱ्याच गोष्टींचा भास होतो आणि त्यांना वाटतं की ही घर आहे, हे बाधित आहे किंवा एखादी निगेटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी उपस्थित आहे, असं किती लोकांना वाटतं? जर वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. 3 गोष्टींच्या आधारे आपण बघणार आहे खरंच भूत-प्रेत किंवा जीवात्मा भटकणे वगैरे अशा गोष्टी असतात का? तर या 3 गोष्टी कोणत्या आहेत मित्रांनो? एक बघणार आहे आपण विज्ञान काय म्हणतं भूत-प्रेतांबद्दल, दुसरं पुराण काय म्हणतं आणि तिसरं उपनिषद काय म्हणतात. पुराणांमध्ये पण काही पुराण काय म्हणतात मी तेच बोलणार आहे मित्रांनो. चला तर मग बघू विज्ञान काय म्हणतं भूत-प्रेतांबद्दल. नॉर्मली 20 हर्ट्झ ते 20 किलोहर्ट्झ या रेंजमधीलच आवाज फक्त माणसाला ऐकू येऊ शकतो. ब्रिटिश शास्त्रज्ञ व्हिक टँडी यांनी 1998 मध्ये एक सिद्ध केलं, की जेव्हा माणसाला 19 हर्ट्झपेक्षा कमी आवाज जेव्हा त्याच्या कानावर पडतो, तेव्हा त्याला ऐकू येत नाही. पण तोच आवाज जेव्हा त्याच्या डोळ्याच्या बुबुळावर पडतो, तेव्हा तो कंपन तयार करतो. बुबुळावर पडलेल्या या कंपनांमुळे लोकांना अंधुक आकृत्या दिसल्याचा भास होतो. त्याचबरोबर माणसाच्या मनामध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण होते. आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे असा सारखा भास व्हायला लागतो. त्याचबरोबर एका न्यूरोसायंटिस्टनं देखील एक प्रयोग केला, की मानवी मेंदूवर जेव्हा बदलत्या चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडतो, तेव्हा देखील आपल्याला असे भास व्हायला लागतात, आपल्या आजूबाजूला कोणतीतरी अदृश्य शक्ती आहे किंवा वेगवेगळ्या आकृत्या दिसायला लागतात. 1921च्या एका प्रसिद्ध केस स्टडीमध्ये असे आढळले, की एका घरातील सर्व लोकांना काहीतरी घरात असल्याचा भास व्हायचा, जसं की भूत. तर त्या ठिकाणी त्याच्यावर संशोधन करण्यात आले आणि असे आढळले, की त्यांच्या घरात एक भट्टी होती आणि ती भट्टी बिघडली होती. ती बिघडलीमुळं त्याच्यातून कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडायचा आणि ह्या कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूमुळं त्यांना तसे भास होत होते. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ ब्रायन कॉक्स यांनी पण त्यांच्या एका प्रयोगाद्वारे सिद्ध केलं, की जेव्हा माणूस मृत्यू पावतो, तेव्हा त्याच्या शरीरातून कोणत्याही प्रकारची अदृश्य शक्ती किंवा एनर्जी बाहेर पडू शकत नाही. म्हणजे हे सगळे काय आहेत? भास आहेत. तर हे झालं विज्ञानाच्या बाबतीत. विज्ञान तर म्हणत आहे क्लिअरली, की भूत-प्रेत, पिशाच किंवा एखादा जीवात्मा वगैरे भटकणे असं काही नसतं. तरी पण आजही सुशिक्षित लोकंसुद्धा भुताला घाबरतात, भुताची कल्पना करतात. एखादी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा ते घर बाधित आहे असं म्हणतात. असं का मित्रांनो? तर आपण जेवढे वर्ष जंगलाच्या बाहेर राहिलोय, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आपण जंगलात राहिलोय. आपला मेंदू हा अजून देखील उत्क्रांतीच्या एका फेजमध्ये आहे. जंगलात आपल्याला मेंदूवर हे संस्कार झाले होते, की आपल्या आजूबाजूला कशाचाही कुजबुजणारा किंवा एखादा आवाज सळसळणारा आवाज आला, तर आपण लगेच मेंदू एकदम हायपर ॲक्टिव्ह व्हायचा, अलर्ट मोडमध्ये जायचा, कारण तो साईडला सजीव हिंस्र प्राणी असू शकतो. पण आज असं आहे का आपण घरात आहे समजा आणि एकटेच आहे, अंधार आहे, रात्र आहे. तर आपण अशा वेळेस आपला मेंदूला समजा आवाज आला सळसळणारा किंवा कशाचा तरी एखादा कुजबुजणारा बारीक आवाज आला, तर मेंदू त्यावेळेस देखील अलर्ट मोडमध्ये जातो. इथपर्यंत ठीक आहे. पण त्यावेळी आपण जेव्हा तिथं बघतो, त्यानंतर आपल्याला कळतं की तिथं काही नाही आहे. पण तरी देखील भास का होतात मित्रांनो? तर कारण आपला मेंदूचे जे सिग्नल येतात, त्याची आपण शहानिशा न करता आपण मान्य करतो की तिथं काहीतरी सजीव आकृती आहे. तर आपला मेंदूला हे जे प्रशिक्षण दिलेलं आहे, हे प्रशिक्षण आपल्या सेफ्टीसाठी दिलेलं आहे. पण ह्याचा उपयोग इगो जो आहे, मेंदूला जो संचलित करतो, तो इगो ह्याचा उपयोग कल्पना रचतो आणि म्हणतो की त्या ठिकाणी काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा त्या ठिकाणी मला भास होतात आणि त्या ठिकाणी मला काहीतरी खरोखरच आहे. म्हणजे जंगलात वाटणारी प्राण्यांची भीती होती, ती आता सध्या एका कल्पनेतील सजीवाच्या रूपात बदललेली आहे, म्हणजे ज्याला आपण भूत म्हणतो. पण हे भास आहे. आपल्या मेंदूचे अनेक भाग आहेत. त्यामध्ये अमिगडाला हा भीतीचे हार्मोन सोडण्यासाठी काम करतो आणि दुसरा आहे विचार करणारा मेंदू, जो तथ्य चेक करतो किंवा विचार करतो. तर जेव्हा पण आपल्याला रात्री अपरात्री अदृश्य आकृत्या दिसतात किंवा एखादा विचित्र आवाज येतात, तेव्हा सगळ्यात पहिले मेंदू काय करतो, अमिगडालाला पहिल्यांदा ॲक्टिव्हेट करतो आणि आपल्यामध्ये भीतीचे हार्मोन सोडतो. त्यामुळे त्वरित भीती जाणवते. त्यानंतर मग विचार करणारा मेंदू सक्रिय होतो आणि विचार करतो, की "अरे हां, हे तर भास आहेत किंवा हे चुकीच्या आकृत्या आहेत, ह्यात खरं काही नाही." पण या ठिकाणी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा भीतीचे हार्मोन्स रिलीज होतात आणि नंतर मग विचार करणारा मेंदू सक्रिय होतो. आता इथपर्यंत ठीक आहे. हे आपल्या सेफ्टीसाठी दिलेलं आहे. आपण जंगलात होतो किंवा इथेही आपल्याला नॉर्मल राहताना हे काम करू शकतं. पण जेव्हा असे काही भास होतात, तेव्हा आपल्याला विचार करणारा मेंदू आहे, त्याचा पण उपयोग करायला हवा ना. नुसती भीती वाटते, भास होतात म्हणून तिथपर्यंत तुम्ही थांबताय आणि घाबरून राहताय किंवा भुताची तुम्ही संकल्पना तयार करताय. हे पूर्णतः मूर्खपणा आहे. त्याचबरोबर बरेच मेंदूचे आजार आहेत. त्यामधलाच एक आहे स्लीप पॅरालिसिस.
यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही झोपेतून उठता, तेव्हा तुम्ही शरीर हलवायचा प्रयत्न करून देखील हलत नाही आणि आपल्याला असा भास होतो की आपल्या छातीवर कुणीतरी बसले किंवा आपल्या खोलीमध्ये कुठलीतरी काळी आकृती आहे मित्रांनो. असे अनेक मनोरोग असू शकतात किंवा मेंदूमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतात, ज्यामुळं बऱ्याच लोकांना असं भास व्हायचे. तर पूर्वीच्या काळी याला काय म्हणायचे, विषबाधा भूतबाधा म्हणायचे. पण आता आपल्याला माहिती आहे की याचं कारण न्यूरोलॉजिकल असून भूतबाधा हे नाही आहे. पण आत्तासुद्धा आपले समाज जो आहे, समाजातील बराच मोठा वर्ग आहे, सुशिक्षित असू दे किंवा अशिक्षित असू दे, हा बराच मोठा वर्ग अजूनसुद्धा म्हणतो की भूतबाधा खरी असते किंवा अंगात येणं खरं असतं किंवा एखादी निगेटिव्ह एनर्जी खरी असते. त्याचबरोबर जीवात्मा एका शरीरातून बाहेर पडतो. मग तो अजून 84 लक्ष योनीतून तो पास होतो. एकाच्या शरीरातून जीवात्मा नवीन पुनर्जन्म घेऊन दुसऱ्याच्या शरीरात जातो. हा माझा कितवा जन्म आहे? माझा पूर्वीचा जन्म कोणता आहे? पुढचा जन्म कोणता आहे? तर मित्रांनो, हे सगळं थोतांड आहे, मूर्खपणा आहे. तर आतापर्यंत आपण वैज्ञानिक आधारे भूतप्रेत असतात का हे बघितलं. तर विज्ञान पूर्णपणे भूतांना, भूतपिशाच यांना नाकारते की यांचं अस्तित्व मान्यच करत नाही. आता दुसरा मुद्दा बघू पुराणांबद्दल. लोकांना घाबरवून त्यांनी चांगलं वागावं म्हणून आणि यांचे पोटं भरावे म्हणून अनेक पुराण ग्रंथ आणि पुरोहितांनी ह्या भूत, प्रेत, पिशाच किंवा जीवात्मा, पुनर्जन्म या संकल्पना काढल्या. समाजाला घाबरवून किंवा व्यक्तींना घाबरवून त्यांची सुधारणा घडवून येता येत नाही, हे त्या पुराणातील लोकांना कधी कळलंच नाही. पुरोहित वर्गाला देखील कळलं नाही. तर मित्रांनो, अशा ह्या अंधश्रद्धा आणि संकल्पना हजारो वर्ष झाले, तरी पण आपल्या समाजात आजही पाहायला मिळतात. एखादी व्यक्ती समजा ICUत ॲडमिट आहे किंवा एखादी व्यक्तीचा अपघात होऊन ती मृत्युमुखी पावली, तर आपल्याला दुःख कमी होतं आणि ते घाबरतात जास्त मित्रांनो. दुःख होणं इथपर्यंत ठीक आहे, पण खूप भीती वाटणं हे अनावश्यक आहे. गरुड पुराणात तर कहरच केला आहे मित्रांनो. एखादा माणूस मृत्युमुखी पावत असेल, तर यमलोकातून एक यमदूत यमराज पाठवतो. तो यमदूत येतो आणि पाश घेऊन येतो, म्हणजे दोरी घेऊन त्या त्या शरीरातील आत्मा एकदम बाहेर फरफटत खेचून काढतो आणि तो सूक्ष्म आत्मा घेऊन तो सेकंदात कुठं जातो? यमलोकाला जातो आणि तिथं तो यमराज पुढे हजर करतो. यमराज त्याला त्याचे कर्म दाखवतो. ते कर्म बघून त्याला परत सेकंदात त्याला ज्या ठिकाणी त्याचा तो आत्मा शरीरातून बाहेर पडला त्या ठिकाणी परत पाठवतो. मग त्याचा 12 दिवसाचा प्रवास होणार. मग 12 दिवस तो त्याला तिथं भटकत ठेवतो त्या घरात किंवा ज्या ठिकाणी मृत्यू झाला त्या ठिकाणी तो आत्मा भटकत राहतो. असं गरुड पुराणात लिहिलं आहे मित्रांनो. तर आणि त्या 12 दिवसात मग घरातल्यांनी जर समजा पिंडदानाचे जे रोज करायचे काही विधी आहेत, ज्याने ह्यांचे पोट चालायचे, जे लिहिणारे, पुराण लिहिणारे किंवा अजून हे पुरोहित लोकं यांचे पोट चालायचं त्याच्यावर. तर हे रोज जर विधी नाही केले, तर तो आत्म्याला काय होईल? शरीर भेटणार नाही आणि त्याला अजून जास्त त्रास होईल. कुठं जाताना? यमलोकाला जाताना. आणि मित्रांनो, असं तर रोज विधी करायचे आणि हे वर्षभर चालायचे. पहिला दिवस, दुसरा, तिसरा, चौथा असा 12व्या दिवशी झालं, की 12 दिवस झाले, की तो 12व्या दिवशी त्याला शरीर भेटायचं त्या आत्म्याला. तो आत्मा प्रवासाला निघायचा. तिकडून यमदूत यायचा 12व्या दिवशी आणि त्याला घेऊन जायचा. जाताना 1 वर्षाचा प्रवास असायचा, असं लिहिलेलं आहे. 1 वर्ष प्रवास आहे. त्या 1 वर्षात मग परत प्रत्येक महिन्याला जे आपण ते विधी करतो, त्यानं त्या शरीराला एनर्जी मिळायची. तो पुढं जायचा. 16 शहरं लागायची. त्या 16 शहरं पार करून त्याला जायचं आहे. रस्त्यात काटेरी झुडपं, पाणी, पाऊस, वारा, ऊन खूप असं असं लिहिलेलं आहे. एवढे करून आत्मा जेव्हा यमलोकाच्या वेशीवर जातो, तेव्हा त्या ठिकाणी काय लागते? वेशीवर एक वैतरणा नावाची एक नदी लागते. जेव्हा तुम्ही चांगले कर्म केले असतील, चांगल्या कर्मामध्ये डेफिनेशन काय, की तुम्ही या ब्राह्मणांना किंवा पुरोहितांना किंवा हे पुराण लिहिलेल्या लोकांना जे असतील, ह्यांना तुम्ही काय कराल? गोदान करा किंवा गोष्टी द्या. त्याच्याबरोबर दानधर्म करा, दक्षिणा द्या. ह्या जर तुम्ही चांगल्या दिल्या असतील, तर तुम्ही पुण्य केलं. म्हणजे ह्यांचे खिसे भरा. ह्यांचे खिसे भरले तर तुम्ही पुण्यवान. म्हणजे हेच म्हणतील, की तुम्ही चांगले कर्म केले. ह्यांच्याकडून तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायचं आहे. तर मित्रांनो, हे चांगले कर्म केले असतील, तर त्या वैतरणा नदी काय होईल? तुम्हाला नाव देईल आणि त्या नावेत बसून तुम्ही जायचं. आणि जर तुम्ही हे कर्म केले नसतील, ह्यांना गोदान केले नसेल, दक्षिणा दिली नसतील किंवा चांगले कर्म केले नसतील, दानधर्म केला नसेल, तर मित्रांनो काय होईल? त्या जी वैतरणा नदी आहे, त्या ठिकाणी तुमचं उकळतं पाणी असेल. त्या ठिकाणी पू असेल आणि रक्त असेल आणि ती रक्ताची आणि उकळत्या पाण्याच्या नदीतून तुम्हाला पोहून पलीकडे जायचं, नाव मिळणार नाही. मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला यमदूत आहे, तो यमराजासमोर उभं करेल. मग त्या ठिकाणी तिथं चित्रगुप्त असेल, तो तुमचा सगळा हिशोब काढणार. त्यानंतर तो ठरवणार, की यमराजाला रिपोर्ट समोर देणार. मग यमराज ठरवणार, की तुम्हाला स्वर्गात पाठवायचं, नरकात पाठवायचं, की तुम्हाला परत दुसऱ्या पशुच्या योनीत द्यायचं का पक्ष्याच्या योनीत द्यायचं का मनुष्याच्या योनीत द्यायचं. तर मित्रांनो, एक घाबरवायचा प्रकार होता. लोकांना विनाकारण अंधश्रद्धेच्या आधारे काही भरसट कल्पनांच्या आधारे लोकांना घाबरवून त्यांच्याकडून चांगलं कर्म करून घ्यायचं. पण हे मित्रांनो, ह्यात काहीच नाही आहे, की तथ्य नाही आहे, की हे असं घाबरवून कोणी चांगलं कर्म करेल. आता शेवटचं बघू, उपनिषदांमध्ये भूत-प्रेतांविषयी काय लिहिलेलं आहे का मित्रांनो? तर उपनिषदांमध्ये भूत-प्रेत, पिशाच यांचा कुठंच उल्लेख नाही मित्रांनो. उपनिषदांमध्ये जेव्हा भूत शब्द येतो, तेव्हा त्याला पंचतत्व म्हणतात. म्हणजे अग्नी, वायू, आकाश, पाणी किंवा जल आणि अजून एक आहे. असे पंचतत्व मित्रांनो म्हणजे भूत आहे.
तर पुराणांमध्ये असं म्हणलं की हे कर्म चांगलं, हे कर्म वाईट, चांगल्या कर्माची लिस्ट, वाईट कर्माची लिस्ट. पण भगवद्गीता किंवा उपनिषदांमध्ये तुम्ही जाल तर कर्माची लिस्ट नाही मिळणार, तुमचा कर्ता चेक केला जाणार. कर्म कसंही असू द्या, कर्त्याची नियत, कर्त्याची इमानदारी ती बघितली जाणार. कर्त्याला ज्या ठिकाणी फोकसमध्ये ठेवला जातोय, त्यावेळी ते उपनिषद आहे आणि ज्या ठिकाणी कर्माला फोकस ठेवला जातोय, तर ते काही कामाचं नाही आहे. ते बरेच पुराणांमध्ये लिहिलेलं आहे. जसं की आता हे गरुड पुराण असेल. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी कर्मावर आधारित तुम्हाला कोणी सांगत असेल, हे कर्म चांगलं, हे कर्म वाईट, तर त्या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊ नका. ज्या ठिकाणी तुम्हाला कर्त्याला संबोधित केलं जात असेल, की कर्ता त्याची नियत तपासा, स्वतःला चेक करा, त्यावेळेस ते तुम्हाला योग्य सांगतायत. उपनिषदांमध्ये सांगितलं आहे, की आपल्यामध्ये जो व्यक्तिगत अहंकार आहे, तो आणि बाहेरचं जगत म्हणजे पूर्ण प्रकृती यांच्यामधला जो संबंध आहे दोघांमधला, दृष्टा आणि विषय, तर या दोघांमधला संबंध सुधरवणे हे उपनिषदांचं लक्ष आहे. त्या दोघांमधला जो संबंध आहे, तो भोगवृत्तीचा असला नाही पाहिजे. म्हणजे की प्रकृती माझ्यापासून वेगळी आहे, मी वेगळा आहे आणि मी भोगणार आणि सुख उपभोगूनच मी माझी तृप्त होऊ शकतो. हा जो संकल्पना आहे, ह्या संकल्पनेला खोडून काढण्याचं काम उपनिषद करतात. उपनिषद काय सांगणार? तू म्हणजे अहंकार, व्यक्तिगत अहंकार म्हणजे तू आणि ही प्रकृती ही वेगळी नाही आहे. तुम्ही दोघं एकच आहेत, पंचतत्वापासून बनलेले आहात. त्यामुळे तू भोग करून, प्रकृतीचा भोग करून कधी तृप्त होऊ शकत नाही. तुला काय करावं लागेल? तुझं आणि जे संसाराचं जे रिलेशन आहे, संसार म्हणजे प्रकृती, जगत. तर ह्या दोघांमधलं जे रिलेशन आहे, ते सुधरवावं लागेल. जसं-जसं ते सुधरेल, तसे-तसे तुझे भ्रम तुटतील आणि तू जे तुझ्या आयुष्यात जे झंझट आहेत, दुःख आहेत किंवा पीडा आहेत, त्या कमी होतील. तर ह्या उपनिषदांमध्ये भूत, प्रेत, पिशाच वगैरे किंवा हे जे पुनर्जन्म पुराणांमध्ये सांगितलं आहे, गरुड पुराणात, त्या प्रकारचा कोणताही उल्लेख तुम्हाला सापडणार नाही. शुद्ध ह्यात काय येईल, की माझं आणि माझं जे जगत आहे, मी तयार केलं, मी जगताला जो अर्थ दिला आहे, या दोघांमधलं जे संबंध आहे, त्या दोघांचा संबंध सुधरवण्याबद्दल उपनिषदांमध्ये बोललेलं आहे. तर एवढ्या आपल्या डिस्कशनवरून एक लक्षात आलं असेल मित्रांनो तुम्हाला, की विज्ञान आणि उपनिषद भूतप्रेतांना सरळ-सरळ नाकारतात. सगळा घोळ ह्या गरुड पुराणसारख्या पुराणांनी घातलेला आहे मित्रांनो, ज्याचे दुष्परिणाम आपण आजही भोगत आहे, आपला समाजही भोगत आहे. त्याच्यावरून तुम्हाला एक कळलं असेल, भूतप्रेत कोणाला दिसतात? एक जर त्याच्या मेंदूत काही बिघाड असेल, दुसरा त्याला म्हणजे मानसिकरित्या काही प्रॉब्लेम असेल किंवा तिसरं त्याला आत्मज्ञान असेल. तर ह्या केसेसमध्ये तुम्हाला भूतप्रेताचा म्हणजे भूतप्रेताचा नाही, अदृश्य म्हणजे एखादी अस्पष्ट आकृती किंवा अस्पष्ट आवाजाचा भास होऊ शकतो. जर तुम्हाला असं काही जर लोकं म्हणत असतील, की मला असं काही भूत दिसतात किंवा प्रेत दिसले, तर त्याला म्हणा, की बाबा तू न्यूरोलॉजिस्टकडे जा किंवा तू एखाद्या सायकियाट्रिस्टकडे जा किंवा सायकियाट्रिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्ट म्हटला ओके, तर त्याला आध्यात्मिक शिक्षकाची गरज आहे. तर आध्यात्मिक शिक्षक मित्रांनो मी कोण रेफर करेल तुम्हाला चांगलंच माहीत आहे. आचार्य प्रशांत यूट्यूबवर आहेत, फेसबुकवर आहेत, Instaवर आहेत, सगळीकडे आहेत. त्यांना तुम्ही ऐकू शकता. तुमच्या डोक्यामध्ये जे भूत, प्रेत, पिशाच वगैरे ह्या फालतू गोष्टी आहेत, कल्पना आहेत किंवा ज्या मान्यता आहेत, त्या काढून टाकायचं उत्तमरित्या काम करतील ते. तर मित्रांनो तुम्ही डोक्यामध्ये असं कधीच ठेवू नका, की भूत, प्रेत वगैरे असतात किंवा पिशाच असतात किंवा एखादी ठिकाण निगेटिव्ह एनर्जीनं भरलेलं असू शकतं किंवा एखादं घर बाधित असू शकते, एखादी कार बाधित असू शकते. तुम्ही जागा, घर घेतलंय त्या ठिकाणी मला असं काही करावं लागेल, की त्या ठिकाणची निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी मला विधी करावे लागतील. तर काहीही आवश्यकता नाही मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.